आपकी अदालतमध्ये अण्णा हजारे यांच्यावर आरोप आहे की यांचं आंदोलन समाजाच्या सत्यापासून दूर आहे. अण्णा, कपिल सिब्बल यांचं विधान मी वाचलं. ते म्हणाले की लोकपाल जरी बनलं सुद्धा तरी काय होईल? काय मुलांचा शाळेमध्ये दाखला केला जाईल? गरिबांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळेल का? काय खायला 2 वेळचं जेवण मिळेल का? जर कपिल सिब्बल यांना असं वाटत आहे तर ड्राफ्टिंग कमिटीमध्ये का आले नाही मग ते वेळ घालवण्यासाठी? त्याच वेळी सांगायचं होतं की या लोकपालने काही नाही होणार, आम्ही नाही येऊ शकत. उगाचच 3 महिन्यांचा वेळ का घालवला त्यामध्ये? परंतु ही गोष्ट तर यांची ठीक आहे. मोठे प्रश्न आहेत पाण्याचे, विजेचे, रस्त्यांचे. तर जर लोकपाल बनलं सुद्धा तर काय होईल? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका शाळेमधला एक मुलगा आहे. तो एक ॲप्लिकेशन घेऊन आला. ते ॲप्लिकेशन ऑफिसमध्ये दिलं. ते कम्प्युटरमध्ये फीड होईल आणि त्या ऑफिसमधून त्याला एक SMS नंबर दिला जाईल आणि घरामध्ये बसून तो पाहेल की माझं काम कुठपर्यंत आलं आहे. त्याला चकरा मारण्याची गरज पडणार नाही ऑफिसमध्ये सारखी. हे होणार आहे लोकपालने. हे दोन सायन्स गोष्टी आणि आहेत एका टेक्नॉलॉजी. सामान्य माणसाच्या. एका सामान्य माणसाच्या 2 गोष्टी आहेत. एक तर जो भ्रष्टाचार आहे सामान्य माणसाच्या लेव्हलवर, ते सरकारने आमचं म्हणणं मान्य केलं नाहीये. आमचं असं म्हणणं आहे की सामान्य माणसाच्या लेव्हलचा भ्रष्टाचार, त्याच्या घराच्या समोर रस्ता, त्याचं पाणी, वीज, जिथे भ्रष्टाचार आहे त्याची तक्रार सुद्धा तो लोकपाल किंवा लोकायुक्तमध्ये करू शकेल आणि त्याच्यावरती सुद्धा चौकशी होईल आणि दोषी अधिकाऱ्यांना किंवा पॉलिटिशियन्सला शिक्षा मिळेल. जर शिक्षा मिळू लागली तर खाली एक डेटरंट निर्माण होईल. जर सर्टन्टी आणि स्विफ्टनेस ऑफ शिक्षा झाली तर तिथे डेटरंट निर्माण होईल. आणि दुसरी यामध्ये एक तरतूद आहे की जर तुमच्याकडे लाच मागितली गेली, तुम्ही कुठल्या तरी ऑफिसमध्ये जाऊन रेशन कार्ड बनवायला गेलेत, कुठले काम करण्यासाठी गेलात, पासपोर्ट बनवायला गेलात, लाच मागितली गेली, तर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही पुरावा द्या. पुराव्याशिवाय तुमची कारवाई नाही होणार. पुरावा काय आहे तुमच्याकडे? तुमच्याजवळ काही पुरावा नाहीये. तर याच्या आतमध्ये एक तरतूद केली आहे की सिटिझन चार्टर बनवला जाईल प्रत्येक डिपार्टमेंटद्वारे, ज्यामध्ये लिहिलं जाईल की कुठला ऑफिसर किती दिवसांमध्ये काय काम करेल. जर त्या ऑफिसरने तुमचं तितक्या दिवसामध्ये काम नाही केलं तर तुम्ही लोकपालमध्ये तक्रार कराल, त्याचा पगार कापला जाईल आणि त्याच्याविरुद्ध भ्रष्ट तुम्ही सिद्ध करायची गरज नाही. अजून केलं जाईल की इट विल बी डीम्ड करप्शन, की त्याने भ्रष्टाचाराच्या अपेक्षेने हे काम केलं नाहीये आणि एका सामान्य माणसाच्या लेवलवर होईल. या गोष्टी परंतु सरकार मान्य करत नाही कुठल्याही. जर लोकपाल बिल जसं तुम्हाला हवंय तसं बनलं, अशी लोकपाल समिती बनली, मग देशातून भ्रष्टाचार नष्ट होईल का? आम्हाला हवंय तसं नाहीये. आम्हाला असं वाटतं की सरकार आणि सिव्हिल सोसायटी दोन्ही मिळून एक चांगला ड्राफ्ट बनवून तो कायदा बनवावा आणि लोकपाल आल्याने सुद्धा 100% करप्शन नष्ट होईल असं मी सुद्धा मानत नाहीये. परंतु 60-65% पेक्षा जास्त करप्शनला ब्रेक लागेल आणि गरीब लोकांना जो न्याय मिळत नाहीये तो मिळू ज्या लागेल. मंत्र्यांबरोबर बसून तुम्हाला लोकपाल बिल बनवायचं आहे त्यांना तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये विश्वासघातकी म्हणालात. जेव्हा कमिटी बनली आणि लोकपाल बिलबद्दल सगळं मतं घेतली आणि कायदा बनवण्याबद्दल विचार केला. कायदा बनवल्यानंतर सुरू झाली बैठक आणि नंतर या लोकांनी आमच्या सिव्हिल सोसायटीच्या लोकांवर आरोप करायला सुरुवात केली. प्रशांत भूषण, शांती भूषण खोटी सीडी बनवली. का? या सिव्हिल सोसायटीतल्या लोकांना पळवून लावा फ्रस्ट्रेट होऊन. मग आपले जे हेगडे साहेब, जस्टिस हेगडे त्यांच्यावर आरोप लावला की ते सुद्धा फ्रस्ट्रेट व्हावे आणि ते सुद्धा फ्रस्ट्रेट झाले होते. तर ते म्हणायला लागले होते की मी तर सोडून देतो, मला नाही, अजिबात नाही सोडायचं. का सोडावं? अरे असंच होत राहतं. मी त्यांना सांगितलं, ज्या झाडाला फळं असतात ना त्याच झाडावर लोक दगड फेकतात. जे झाड सुकलेलं असतं त्यावर कोणी दगड मारत नाही. तेव्हा ते थांबले हेगडे. मग केजरीवालवर आमच्यावर आरोप करायला सुरू केलं. यांच्या सुद्धा प्रॉपर्टीचा तपास करा. कित्येक ऑफिसर सोडले मागे इन्क्वायरी करण्यासाठी. आमच्या गावी गेले, अण्णांची प्रॉपर्टी कुठे आहे? अरे ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कुठे काही ठेवलंच नाही, तुम्हाला काय मिळणार आहे? तर मला हे म्हणायचं आहे की असं वागणं जे सुरू केलं त्यामुळे मी म्हणालो की हे विश्वासघातकी आहेत. आज वृत्तपत्रामध्ये छापलाय अण्णा की तुमच्या ट्रस्टची तपासणी सुरू केली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने.
मी तर तयार आहे. माझा हा पहिला तपास नाहीये. 2 सरकार गेले आमच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रामध्ये. 2 सरकार. आणि जेव्हा मी ते 6 मंत्री घरी गेले, 400 असे ऑफिसर घरी गेले आणि माझी इन्क्वायरी केली आणि इन्क्वायरीमध्ये जेव्हा त्यांनी इन्क्वायरी केली, आपले बाळासाहेब ठाकरे होते आधी, तर ते म्हणाले की अण्णांची प्रॉपर्टी चेक करा. म्हणालो चला, परंतु तुमची सुद्धा करा. कुठून आला इतका पैसा? माझा तपास होईल ना. तपास झाल्यानंतर काही मिळालं नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांना लिहून द्यावं लागलं की अण्णांच्या जवळ काही मिळालं नाहीये. तर ही पहिली वेळ नाहीये. हे तर आधीपासूनच माझी तपासणी होत आहे. ज्याच्याजवळ काहीच नाही तर काय मिळणार आहे तुम्हाला? अण्णाजी म्हणालेत की सरकारने जर लोकपाल बिल आणलं नाही तर 16 ऑगस्ट पासून पुन्हा उपोषण करतील. परंतु सरकारमध्ये आपण सुद्धा पाहिलंय की सत्याग्रह करणाऱ्यांची काय अवस्था होते. समाजाच्या आणि देशाच्या भल्यासाठी ही तयारी ठेवावी लागेल. त्याला घाबरायचं कशाला? नाही, यात माझं असं एक मत आहे की कदाचित बाबा रामदेवजींच्या बरोबर जी वागणूक केली गेली आहे रामलीला मैदानामध्ये त्या दिवशी रात्री, आणि जे लोक पीसफुली शांतीपूर्वकरित्या तिथे प्रोटेस्ट करत होते, असं वाटतं याच्यानंतर सरकारचं मनोबल वाढलं आहे की कोणीही जर पुढे प्रोटेस्ट केला तर त्याला चिरडून टाकलं जाईल. मला वाटतं की यावेळी यामुळेच हे खूप गरजेचं आहे असे तरुण पुढे यावे, जे अहिंसात्मक मार्गाने कुठलीही हिंसा न करता, पुन्हा एकदा काही असं न करता स्वतःवरती लाठी खाण्यासाठी तयार असतील, रक्तबंबाळ होतील, परंतु परत हात नाही उचलणार. जर हे बाबा रामदेव यांनी लिखित दिलेलं नसतं की आम्ही आता हे आंदोलन संपवून टाकू, तर कदाचित गव्हर्नमेंटने असं केलं नसतं. गव्हर्नमेंटच केवळ जबाबदार नाहीये, बाबा रामदेव सुद्धा जबाबदार आहेत की नाही, त्यांनी असं आम्ही का केलं. त्याच्याबद्दल नाही बोलत आहोत. ठीक आहे, काही आम्ही हरकत फक्त अच्छा, तुमच्या बरोबर त्या महिला आहेत, त्यांना काहीतरी बोलायचं मी आहे. तर हाऊसवाईफ आहे ना. मी पॉलिटिक्स केलंय ना मी काही केलंय. परंतु हे झोपले असताना कोणती काँग्रेस पार्टी होती, रात्री झोपले असताना जर तुम्ही लिहून सुद्धा दिलं तर तुम्ही त्याची सकाळपर्यंत वाट पाहायला हवी होती काय? मग हा कुठला न्याय आहे काय? रात्री 6 तारखेसाठी लिहून दिलं होतं, रात्री 12 वाजता लाठीचार्ज कोणत्या सरकारनं सांगितलं? मला हे समजत नाही. आणि झोपले असताना जागा करणारे इंग्रजांच्या काळापासून आम्ही आहोत. 75 वर्षाचे आहोत. आम्ही सुद्धा लढाई पाहिलीये. आम्ही सुद्धा स्वातंत्र्याच्या सैनिकांमध्ये आम्ही सुद्धा होतो. आमचे वडील होते, सगळे होते. परंतु अशा प्रकारे लाठीचार्ज इंग्रजांनी सुद्धा केला नाही झोपलेल्यांवरती. काँग्रेस पार्टीनं 62 वर्षात काय केलंय काँग्रेस पार्टीनं? बरोबर आहे. मी तर स्टेटमेंट केलं होतं की रात्री झोपलेले लोक, झोपेमध्ये असताना महिला, लहान मुलं यांच्यावर काठ्या चालवणं, हे तर लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आहे. हो, लोकशाहीचा गळाच लोकशाहीचा गळा दाबलाय. घोटण्याचं एक मिनिट, काम तुम्ही आहे. त्यांचं म्हणणं तरी ऐकून तर- घ्या एकदा. अशी वागणूक आमच्याबरोबर झाली तर आम्ही म्हणू की मारा. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत मारा. आम्ही मार खात राहू. दुसरं काय करणार? देशाच्या भल्यासाठी करायचं आहे ना.